जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये शिक्षण विभागाची आजच्या तारखेला एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। त्या बैठकीमध्ये नेमके कोणकोणते मुद्दे चर्चेला गेलेले आहे, त्याचा परिणाम शिक्षक भरतीवर काय होणार आहे आणि इतर कोणकोणत्या मुद्द्यांवर या मीटिंगमध्ये डिस्कशन करण्यात आलेला आहे, त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया नेमकी ती मीटिंग कोणी आयोजित केली होती आणि त्या मीटिंगमध्ये नेमके मुद्दे काय काय होते। तर मित्रांनो, शालेय शिक्षण विभागाच्या वतीने आजच्या तारखेला जे आहे सकाळी फार लवकर म्हणजे अर्ली मॉर्निंग 8:30 वाजताच ही जी मीटिंग आहे ती आयोजित करण्यात आलेली होती। या मीटिंगमध्ये जे शालेय शिक्षण विभागाचे शिक्षण मंत्री आहेत माननीय दीपक केसरकर साहेब ते अध्यक्षस्थानी असणं अपेक्षित होतं। त्यांच्या ऐवजी या ठिकाणी जे आहे त्यांच्या व्यतिरिक्त शालेय शिक्षण आयुक्त, त्याचबरोबर जे DYDचे उपसंचालक महोदय असतील सर्व आणि त्यातल्या त्यात बरेचसे महत्त्वाचे शिक्षण अधिकारी आणि उच्च पदस्थ अधिकारी या मीटिंगला उपस्थित राहणं अपेक्षित होतं। परंतु आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार या मीटिंगमध्ये जे आहे शिक्षण मंत्री उपस्थित राहू शकले नाही, परंतु त्यांच्या गैरहजेरीमध्ये जे आपले शिक्षण आयुक्त आहेत सूरज मांढरे साहेब त्यांनी सर्व काम बघितलं, मीटिंग व्यवस्थितपणाने पार पडली। त्यामध्ये जे काही शेड्यूल होतं, जे काही मुद्दे चर्चेला जाणे अपेक्षित होतं, नियम बनवणं आवश्यक होतं, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी पार पाडलेल्या आहेत। आता खऱ्या अर्थाने ही जी मीटिंग आहे शालेय शिक्षण विभागाची असल्याकारणाने शिक्षक भरती हाच काही एकमेव मुद्दा याच्यामध्ये नव्हता। शिक्षक भरतीच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा दुसऱ्या मुद्द्यांवर डिस्कशन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी। त्यामध्ये जे आहे बरेचसे संच मान्यतेपासून ते आंतरजिल्हा बदली असे सर्वच मुद्दे या ठिकाणी चर्चेला गेलेले आहे। महत्त्वाचं म्हणजे संच मान्यतेचे जे निकष आहेत ते बदलण्याबाबतीमध्ये देखील काहीसा निर्णय घेण्यात आलेला आहे। ज्या खाजगी संस्थेच्या ज्या शाळा आहेत त्यांच्याकरिता जे डोकेदुखी ठरत असलेलं संच मान्यतेचे निकष आहे ते बदलले देखील जाऊ शकतात काही प्रमाणावर, त्याच्यामुळे शिक्षकांची संख्या वाढू शकते राहते आहे। मी आता दुसरा बाकीचा फापट पसारा न सांगता तुम्हाला आपल्या कामाचं जे काही आहे म्हणजे शिक्षक भरतीचे जे मुद्दे त्या ठिकाणी चर्चेला जाणं अपेक्षित होते ते तुम्हाला सांगतोय की शिक्षक भरतीसाठी आपल्या सर्वांची नजर जी आहे शिक्षक भरतीवर नसून आजच्या घडीला जे आहे आंतरजिल्हा बदलीकरिता आहे, त्या आंतरजिल्ह्याच्या बदलीवरती आहे। तर त्या संदर्भामध्ये आज जी काही चर्चा केल्या गेलेली आहे त्यामधून एक गोष्ट निश्चित झालेली आहे की आजच्या आज आंतरजिल्हा बदलीचा जो 6वा टप्पा आहे तो कंप्लीट केला जाणार आहे। म्हणजे आज रात्री उशिरापर्यंत का होत नाही, परंतु सर्व जे काही बदली पात्र असलेले शिक्षक आहेत आणि ज्यांची बदली झालेली आहे त्या सर्वांना वैयक्तिकरित्या त्यांच्या मेल ID वर त्यांच्या बदलीचे जे स्थळ आहे ते ठरवलं जाणार आहे। म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये त्यांची बदली झालेली आहे त्याविषयी त्यांना माहिती दिली जाणार आहे। म्हणजे आजच्या नंतर जे आहे बदलीचं प्रकरण आपल्यासाठी संपलेलं असणार आहे। आपल्यासाठी देखील चांगली ही गोष्ट आहे की आंतरजिल्हा बदली झाली की त्यानंतरच आपली जी भरती प्रोसेस आहे ती सुरू होणार आहे। हा झाला एक महत्त्वाचा मुद्दा। त्याच्यानंतर ज्या काही जागा रिक्त असतील आंतरजिल्हा बदलीच्या नंतर, कारण रोस्टर जे आहे व्यवस्थितपणाने क्लिअरली आपल्याला जर का पाहायचं असेल तर ते आंतरजिल्हा बदलीच्या नंतरच पाहावं लागणार आहे। तर त्याविषयी देखील या ठिकाणी चर्चा घडून आलेली आहे। त्या चर्चेमधून आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की स्पष्टपणाने आदेश देण्यात आलेले आहे की ज्या वेळेस आता हे संपूर्ण रोस्टर एक वेळेस क्लिअर झालं की त्या जागा तुम्ही येणाऱ्या ज्या आहे 1 आठवड्याच्या आतमध्ये पवित्र पोर्टलला कोणत्याही परिस्थितीमध्ये अपलोड करायला हव्यात। व्यवस्थितपणाने जे काही तुमचा क्रायटेरिया आहे 70%चा, तो 70%च्या क्रायटेरियानुसार जागा पवित्र पोर्टलला प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने अपलोड केलेल्या असाव्या, अशा प्रकारचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत। यावरून आपण असं समजू शकतो की किमान जे आहे आजच्या तारखेला जर आंतरजिल्हा बदली झाली तर इथून पुढे जे आहे 4-5 दिवसांमध्ये जाहिरात अपलोड करायला लागू शकतं। म्हणजे मी याच्यापूर्वी ज्या पद्धतीने तुम्हाला एक टेंटेटिव्ह शेड्यूल सांगितलं होतं की यार जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मॅक्झिमम पॉसिबिलिटी आहे की आपल्याला पवित्र पोर्टलला जाहिरात पाहायला मिळू शकते, तर त्यामध्ये देखील तथ्य आपल्याला दिसून आलेलं आहे।
कारण आजच्या मीटिंगमध्येही जे काही त्यांना शेड्यूल सांगितलेलं आहे त्या शेड्यूलनुसार जे आहे पहिल्या आठवड्यामध्ये किंवा हार्डली जे आहे एक 10 तारखेपर्यंत जाहिरात आपल्याला पवित्र पोर्टलला पाहायला मिळू शकते। त्याच्याशिवाय जे आहे उपसंचालक महोदय देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यांना देखील या ठिकाणी ज्या वरच्या वर्गाच्या जाहिराती आहे म्हणजे 9वी ते 12वी वर्गाच्या ज्या जाहिराती आहे त्या संदर्भामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहे। कारण आपल्या सर्वांना कल्पना असल्याप्रमाणे 9वी ते 12वीच्या मोस्टली ज्या वॅकन्सीज असतात त्या ज्या खाजगी संस्थांच्या राहतात, त्यामुळे त्या जागा देखील लवकरात लवकर पोर्टलला अपलोड होणं आवश्यक आहे। अन्यथा शासनाने जर का जाहिरात लवकरात लवकर देऊन टाकली आणि तोपर्यंत 9 ते 12च्या जागा अपलोड करायच्या राहिल्या तर त्या जागा ज्या आहे पहिल्या टप्प्यामध्ये येणार नाही असा धोका देखील निर्माण होऊ शकतं। त्यामुळे जे आहे या ठिकाणी त्या जागा देखील लवकरात लवकर अपलोड होणं आवश्यक आहे। आता खऱ्या अर्थाने बऱ्याच खाजगी संस्थांशी आपण कॉन्टॅक्ट केला तर त्यांची इच्छा आहे की आपल्याला पवित्र पोर्टलला जाहिरात द्यायची आहे, कारण त्यांना स्वतःला जे आहे शिक्षकांची कमतरता या ठिकाणी भासवते आहे, जाणवते आहे। परंतु जे काही टेक्निकल इश्यूज येत आहेत पोर्टलला लॉग इन करत असताना किंवा जे आहे जाहिरात अपलोड करत असताना ते टेक्निकल इश्यूज सॉल्व्ह करण्यासाठी जे आहे पाहिजे त्या प्रमाणावरती त्यांना प्रतिसाद या ठिकाणी टेक्निकल टीम कडून मिळत नाही। त्यामुळे देखील जाहिराती अपलोड करताना अडचणी निर्माण होत आहेत। त्यामुळे जे आहे त्यांना आदेश देण्यात आलेले आहे की तुम्ही तुमच्या अंडरमध्ये जेवढ्याही संस्था आहेत त्या संस्थांशी कॉन्टॅक्ट करा, त्यांना आपल्या माध्यमातून या ठिकाणी आदेशित करा की तुमच्या ज्या जाहिराती आहेत ज्या काही वॅकन्सीज आहेत त्या पवित्र पोर्टलला तात्काळ नोंदणी करा, जेणेकरून आपल्याला जाहिरात देताना 1ली ते 12वी या संपूर्ण वर्गाची जाहिरात एकत्रित पद्धतीने देता येईल। ही या आजच्या मीटिंग मधली जी आहे एक पॉझिटिव्ह न्यूज आहे असं आपण म्हणू शकतो। कारण आपल्या सर्वांची देखील निश्चितपणाने हीच अपेक्षा आहे की पहिल्या राऊंड मध्ये जे आहे 1ली ते 12वी या सर्व वर्गांची जाहिरात आणि मॅक्झिमम जागांची जाहिरात, मॅक्झिममचा अर्थ माझा असा आहे की एकूण जागांच्या जे 70% परमिशन दिलेली आहे ती किमान 70% जागांची जाहिरात आपल्याला पवित्र पोर्टलला पाहायला मिळावी। आता तुम्ही म्हणाल की सर जाहिरातींचा आकडा त्यामध्ये डिस्कस झाला का? तर त्यामध्ये जे आहे जाहिरातींच्या संदर्भामध्ये अपलोड करण्याच्या संदर्भामध्ये डिस्कशन झालेलं आहे, परंतु आकड्याच्या संदर्भामध्ये डिस्कशन होऊ शकलेलं नाही। कारण साहजिक आहे जोपर्यंत आंतरजिल्हा बदली होणार नाही तोपर्यंत प्रत्येक शिक्षणाधिकाऱ्यांना माहिती नसणार आहे की माझ्या जिल्ह्यामध्ये एक्झॅक्टली किती जागा कोणत्या कॅटेगरीचे कोणत्या वर्गाच्या रिक्त आहेत। त्यामुळे जागांच्या संदर्भामध्ये आपण आता सध्याच्या घडीला काहीही सांगू शकत नाही। तरी पण आपण अपेक्षा व्यक्त करूया की बऱ्यापैकी जागा यायला पाहिजे। आता त्यामध्ये मग तुमचा प्रश्न असतो की सर आमच्या विषयाला किती आहे, आमच्या कॅटेगरीला किती आहे? तर तुम्ही ओव्हरऑल जे आहे ज्यांना अशा प्रकारचे प्रश्न पडलेले आहेत त्यांनी आंतरजिल्हा बदलीचं जे रोस्टर आहे ते एक वेळेस पाहून घ्यावं, त्यावरून आपल्याला बऱ्यापैकी अंदाज येतोय। किंवा माझा जो कालचा व्हिडिओ आहे त्यामध्ये मी बऱ्यापैकी अनालिसिस केलेला आहे जागेंच्या संदर्भामध्ये आणि विषयांच्या संदर्भामध्ये, त्याच्यामध्ये फार जास्त भिन्नता होईल असं मला वाटत नाहीये। त्यामुळे आता सध्या आपल्या हातामध्ये एकच गोष्ट आहे ती म्हणजे आपण ज्या कोणत्या ईश्वराला मानत असाल त्या ईश्वराकडे प्रार्थना करा की आता जे आहे या भरतीच्या मार्गामधले जेवढेही अडथळे आहेत ते सगळे अडथळे दूर कर आणि लवकरात लवकर पवित्र पोर्टलला जे आहे जाहिरात पडू दे, जेणेकरून पुढे भविष्यामध्ये जे आहे आपल्याला डिले हे परवडणार नाहीये। कारण मार्च महिन्यामध्ये आपल्या सर्वांना कल्पना असल्याप्रमाणे लोकसभेची आचारसंहिता देखील येणार आहे। त्याच्या पूर्वी आपली संपूर्ण प्रोसेस पार पडलेली असावी अशी आपली सर्वांची इच्छा आहे। त्यामुळे निश्चितपणाने आपण आपल्या परीने जे आहे प्रार्थना करावी, कारण बाकी आता करण्यासाठी आपल्याकडे दुसरं काहीही राहिलेलं नाहीये। तर आजच्या मीटिंग मध्ये आपल्या फायद्याचा किंवा आपल्या कामाचा जो आहे एवढाच मॅटर होतं ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेलं आहे। आय होप निश्चितपणाने तुम्हाला देखील या माहितीमुळे जे आहे समाधान वाटलेलं असेल। निश्चितपणाने याचं मला देखील आनंद झालेला आहे की यामध्ये जे आहे 9वी ते 12वी वर्गासाठी देखील मेन्शन करण्यात आलेलं आहे की त्यांच्या जाहिराती देण्याकरिता देखील तुम्ही आपल्या लेवलवरून प्रयत्न करायला पाहिजे। आता इथे येणारा काळच आपल्याला सांगू शकेल की 9वी ते 12वीच्या एक्झॅक्टली किती जागा येऊ शकतात, परंतु तुमच्या सर्वांसाठी माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा की 9वी ते 12वीच्या जागा देखील 1 ते 5 प्रमाणे जे आहे भरभरून यायला पाहिजे।